प्रत्येक युवा सैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे युवा सेना मेळाव्यात प्रतिपादन। बाळासाहेब सवंगडांना सहकारी समजायचे, पण आता काही लोक त्यांना घरगडी समजत आहेत। मी मुख्यमंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता मी आजही जिवंत ठेवला आहे, उद्याही मी कार्यकर्ता राहणार आहे, असे सांगत प्रत्येक युवा सैनिक हा मुख्यमंत्री असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। ठाण्यातील रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, चित्रकार शशिकांत धोत्रे यांना शिवगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाचवण्यासाठी धाडस करून पाऊल उचलल्याचे समर्थन केले। यापूर्वी सहकाऱ्यांना घरगडी समजले जायचे, आता मात्र पक्षाचा कोणीही मालक नाही आणि नोकरही नाही, सर्वजण कार्यकर्ते आहेत। शिवसेना पुढे न्यायची आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण याप्रमाणे काम करायचं असल्याचं देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं। घरावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ तरुणांवरती येणार नसून त्यांना नोकरीचं पत्र मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली। बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर शिवसेना शाखांचे जाळे तयार केले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्याला आरसा दाखवण्याची गरज असून एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिला आहे, अशी टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केली। खिचडी आणि कोरोना घोटाळ्यात काही लोक कारागृहात गेले आहेत आणि आता आणखीन लोक काही जाणार आहेत, त्यांना उशी आणि सतरंजीची गरज लागणार आहे। मुख्यमंत्र्यांना राज्यभरात कार्यक्रमांना जावे लागत असल्याने ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात। आधीचे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते, म्हणून हेलिकॉप्टर प्रवासाची टीका होत नव्हती, असेही ते यावेळीच म्हणाले। मला काय मिळालं, मला कुठलं पद मिळालं, मला नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं, आमदारकीचं, मी एकच सांगतो, याच्या मागे न जाता आपण काम करा। आपला शिवसेना पक्ष जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे। मी मगाशी तुम्हाला सांगितलं, इथं कोणी छोटा नाही, मोठा नाही, मालक नाही, नोकर नाही, घरगडी नाही, इथे सवंगडी आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, श्रीकांतने आपल्या शिबिरामध्ये जाहीर केलंय, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा। माझं उदाहरण आपल्या समोर आहे। मी कधी कुठली पदाची मागणी केली नाही। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला जेव्हा शाखा प्रमुख बनवलं, सगळ्यात मोठी शाखा वाघेरी शेठमध्ये, अतिशय पक्की कॉन्क्रीटची स्लॅबची शाखा, पहिली शाखा वाघेरी शेठमध्ये किशननगरला बनवली। आणि त्यावेळेस मला त्यांनी विचारलं, उपशाखा प्रमुख कोणाला बनवू, माझ्या खांद्यावर हात टाकून असं बाजूला घेऊन गेले। मला आठवतं ते चित्र दृश्य। मी म्हणालो, साहेब शाखा प्रमुख कोण ते मला शिकवू नको। मी म्हणालो, साहेब माझ्यापेक्षा सिनियर, त्यांचं नाव मी सांगितलं, त्यांचं नाव पण तुम्हाला मी सांगतो, विचार आता आपल्याकडे नाही, दत्तात्रय धोत्रे। मी म्हणालो त्यांना बोलूया। ठीक आहे असं केलं। मला सांग उपशाखा प्रमुख कोण। म्हणजे तेव्हाही मी सांगत होतो, माझ्यापेक्षा सिनियर माणूस आहे त्याला बनवा, परंतु दिघे साहेबांनी काय पाहिलं मला माहित नाही, मला शाखा प्रमुख बनवलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत।
घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिजाऊच्या येऊर अभ्यासिकेला वैशाली सामंत यांची भेट. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे शहरामध्ये 10 ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका घेतल्या जात आहेत. या अभ्यासिकांपैकी येऊर येथील अभ्यासिकेला सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या गोड स्वरात त्या दंग देखील झाल्या. त्यांनी आपल्या मधुर स्वरांनी मुलांमध्येही चैतन्याचं वातावरण निर्माण केले. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीने ठाणे शहरात गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालवण्यात येतात. वैशाली सामंत यांनी येऊर येथील अभ्यासिकेला भेट दिली. यावेळी 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी वैशाली सामंत यांचे उत्साहात स्वागत केले. काही विद्यार्थ्यांनी वैशाली सामंत यांच्या समोर समूहगीत व वैयक्तिक गायन सादर केले. या विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये असलेला स्वर निसर्गतः गोड आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडत आहे. शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा यांना मिळत असलेले शिक्षण हे निकोप आणि सुंदर वातावरणातील आहे. जिजाऊकडून मिळत असलेल्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी चांगला फायदा करून घेऊन चांगले विद्यार्थी कसे घडतील याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. जिजाऊच्या या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेतून आपलं उज्ज्वल भविष्य घडवलं पाहिजे. जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांनी लावलेले अभ्यासिकेचे रोपटे वटवृक्षात रूपांतरित होऊन ज्ञानार्जनाचा हा वसा नक्कीच चांगले विद्यार्थी घडवतील असा विश्वास यावेळी वैशाली सामंत यांनी व्यक्त केला. माझ्या शाळेत गेल्यासारखं वाटलं, मला खूप छान वाटलं. या मुलांबरोबर जेवढा वेळ घालवला मला लक्षात आलं की अभ्यासिकेवर त्यांचं प्रेम आणि अभ्यासिकेच्या सर्व शिक्षकांनी त्यांच्यासाठी एक जे व्रत घेतलेलं आहे ते बघून खूप छान वाटलं. मी सांबरे साहेबांना त्यांचं अभिनंदन करेन की अभ्यासिकेचा हा जो उपक्रम आहे तो फार समर्थपणे त्यांनी सुरुवातही झाली आणि तो छान चाललाय असं मला दिसलं. फार उत्सुक होती मुलं आणि एका ज्ञानदान ही गोष्ट माझ्यासाठी खूप, मला असं वाटतं, महत्वाची आहे. माझ्या घरी सगळे शिक्षक येतो, त्यामुळे मला या गोष्टीचं महत्त्व काय आहे हे खूप छान समजू शकतं. आणि ही पुढची पिढी घडते या अभ्यासिकेतनं. आणि इथे येऊर हिल्सवर आहोत आता आपण, की जिथे अदरवाईज मुलांना मेन सिटीपर्यंत पोहोचणं कठीण झालं असतं, तर त्यांच्यासाठी हा उपक्रम होणं हे त्यांच्या आयुष्याला फार मोठी कलाटणी देऊन जाऊ शकतं. ही फार महत्त्वाची गोष्ट सांबरे साहेबांनी केलेली आहे. तर या अभ्यासिकेला आणि त्यांच्या या उपक्रमाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि या मुलांना सगळ्यांनाच खूप आशीर्वाद आणि ऑल द बेस्ट. त्यांना मी हेच सांगितलं आता की तुमचे शिक्षक आहेत ते तुम्हाला जितक्या पोटतिडकीने शिकवतील त्याचा जास्तीत जास्त त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करा. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. क्रीडा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सन 2023-24 ठाणे या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, क्रीडा उपसंचालक नवनाथ फारतडे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सर कार्यवाह बाबूराव चांदोरे, मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्यास क्रिएशन आयोजित अंतरंग व्याख्यानमालेचे आयोजन. साहित्यिकांच्या मांदियाळी 2 पुस्तकांचे प्रकाशन संपन्न. अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्यास क्रिएशन यांनी आयोजित केलेल्या अंतरंग व्याख्यानमालेचे उद्घाटन 23 फेब्रुवारी 2024 रोजी ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांच्या हस्ते झाले. शुक्रवारी 23 आणि शनिवारी 24 फेब्रुवारी या 2 दिवशी ठाण्यातील सहयोग मंदिर हॉलच्या 2ऱ्या मजल्यावरती व्याख्यानमाला होत आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी ज्येष्ठ संपादक आणि अभ्यासक विजय कुवळेकर यांनी आपले विचार मांडले. अंतरंग व्याख्यानमालेचे हे 10वे वर्ष आहे. याआधी या मंचावरून अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळाली आहे. आयोजक प्राचार्य अशोक पाटील यांनी दिली. 18 वर्षे अविरत प्रकाशन व्यवसायाला वाहिलेली व्यास क्रिएशन संस्था या निमित्ताने एकूण 4 पुस्तकांचं प्रकाशन करणार आहे, अशी माहिती संचालक निलेश गायकवाड यांनी दिली. पहिल्या दिवशी राजश्री कणीकर लिखित जीवसृष्टीचे स्रोत हे माहितीपर पुस्तक ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांच्या हस्ते, तर साहित्यिक सतीश सोळंकूरकर यांच्या शाळेमध्ये गाव या बालकविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यक अशोक बागवे यांच्या हस्ते झाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा दाभोलकर यांनी केले. सदर व्याख्यानमालेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन व्यास क्रिएशनचे संचालक निलेश गायकवाड आणि अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघाचे प्राचार्य अशोक पाटील यांनी केले. अत्यंत सुंदर कार्यक्रम आणि मुळात जीवनोपयोगी कार्यक्रम आहे की मला असं वाटतं या काळामध्ये माणसांना स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल जेवढी आपण जाणीव देऊ तेवढी ती त्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धता आणेल. मला हे अत्यंत सुंदर आहे कारण की ही जी प्रेरणा आहे की आपण जनतेसाठी, आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी किंवा जीवनाच्या गुणवत्तेसाठी जे करतो ते आज भरभराट करायला पाहिजे आणि त्यांनी ही जी सुरुवात केली ती उत्तम आहे. नमस्कार,
मी वैशाली निलेश गायकवाड, राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनची कार्यकारी संचालिका. व्यास क्रिएशन्स आणि अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने 2 दिवसाची व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यामध्ये 4 पुस्तकांचं प्रकाशन देखील झालं. अत्यंत उत्तम जगूया आनंदाने पारकर मॅडमकडून आम्हाला मार्गदर्शन मिळालंय आणि काल कुवळेकर सरांनी सुद्धा मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकाव्या म्हणून आपण काय प्रयत्न करावेत रोजच्या दैनंदिन आयुष्यात याचं उत्तम मार्गदर्शन सरांनी केलंय. त्यामुळे हे सगळे दोन्ही वारसे खरं तर रोजच्या जीवनातले घेऊन आपण नक्की पुढे जाऊया आणि अशाच आपल्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या व्याख्यानमाला कायम आयोजित करत राहाव्यात अशी मी विनंती करते. नमस्कार, मी वृंदा दाभोळकर, एक लेखिका निवेदिका म्हणून काम करते आणि गेले 2 दिवस या व्याख्यानमालेमध्ये मी ॲज अ निवेदिका म्हणून काम करते. तर हे 2 दिवस माझ्यासाठी मला समृद्ध करणारे होते. काल कुवळेकर सरांचं मराठी ह्या आपल्या विषयावरती आपल्या मातृभाषेच्या प्रेमाचं जे भाषण होतं, जे व्याख्यान होतं, ते इतकं आवडलं आणि त्यातून खरोखर इतकी माहिती आणि इतकं समृद्ध झाले मी. आणि आज पारकर मॅडमचं जे व्याख्यान होतं त्याने तर खरंच आनंदाने जगण्याची व्याख्या त्यांनी ज्या पद्धतीने उलगडली. खूप खूप आभार व्यासचे, अंतरंगचे. आणि असेच कार्यक्रम घेऊन या पुन्हा पुन्हा, जेणेकरून आमच्यासारख्यांचं आयुष्य समृद्ध होईल, आम्हाला जगण्याची नवी दिशा सापडेल आणि त्या वाटेवरनं चालत असताना, माणूस म्हणून आयुष्यामध्ये प्रवास करत असताना खूप काही गोष्टी आम्हाला समाजासाठी करता येतील. ठाण्यातल्या जिजाऊच्या निर्धार मेळाव्याला ठाणेकरांची उत्स्फूर्त गर्दी. ज्या ज्या वेळी भूमिपुत्रांवरती अन्याय होईल त्यावेळी जिजाऊ त्यांच्या सोबत असेल. निलेश सांबरे. आपल्या ठाण्यामध्ये निवडणुकांचा विषय सोडला तर कुठल्याच सर्वसामान्य माणसांचा, सामान्य कार्यकर्त्यांचा फोन देखील उचलला जात नाही. आनंद दिघे साहेब असताना सर्वसामान्य लोकांना मोठा आधार होता, त्यांना मदत मिळत होती. मात्र आता चित्र बदलले आहे. आज ठाण्यातील रुग्ण आमच्या जिजाऊ संस्थेच्या मोफत रुग्णालयात उपचारासाठी पालघरपर्यंत येतो. मग नेमकी कसली कामे लोकप्रतिनिधी करत आहेत, असा सवाल करत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी ठाणे येथील कळवा खारेगाव 90 फीट रोड येथे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेत असलेल्या निर्धार मेळाव्यामध्ये ठाण्यातील सध्याच्या परिस्थितीवरती भाष्य केले. तर ज्या ज्या वेळी भूमिपुत्रांवरती अन्याय होईल त्यावेळी जिजाऊ त्यांच्या सोबत असेल, असं प्रतिपादन देखील निलेश सांबरे यांनी या मेळाव्यात केले. जिजाऊ संघटनेने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपण उतरणार असल्याचे वासिंद येथील लाखोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवरती पालघर येथे देखील निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर आज ठाण्यातही अशाच पद्धतीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्ष ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील अनेक गावं, तालुक्यांमध्ये जनसामान्यांसाठी अनेक मोफत उपक्रम राबवले आहेत. अनेकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार यासाठी संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे. म्हणूनच जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांना जनमानसातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. जिजाऊ संस्थेच्या कामांमुळे अनेक भागातून एक माणूस जिजाऊ संस्थेला जोडला जात आहे. त्यामुळे ठाण्यातील जनतेशी शिक्षण, आरोग्य, रोजगार यांसारख्या विविध बाबींवरती संवाद साधण्याच्या दृष्टीने जिजाऊ संघटनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण द्या. आपले शिक्षण नसल्यानेच आज आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या जनतेची लूट चालू आहे. तुम्ही फक्त तयारी दाखवा. जिजाऊ तुमच्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असेल. आज आपण सर्वांनी मिळूनच या समाजात परिवर्तन घडवू शकतो, असं देखील ते यावेळी म्हणाले.